शक्तीपीठ महामार्गाविरोधात सांगली, कोल्हापूर आणि सोलापुरातून एकूण 1311 हरकती या प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आहेत. शक्तीपीठ महामार्गासाठी लढ्याचे केंद्र हे यापुढे कोल्हापूरच असणार आहे. काय आहे नवीन अपडेट याविषयी संपूर्ण माहिती आज आपण बघणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. या आपल्या चॅनलवर असेच अपडेट येत असतात, तेव्हा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, नागपूर ते गोवा या नियोजित शक्तीपीठ महामार्गाविरोधात सांगली जिल्ह्यातून 611, कोल्हापूरमधून 450 आणि सोलापूर जिल्ह्यातून सुमारे 250 अशा एकूण 1311 हरकती 28 मार्चखेर शासनापुढे मांडण्यात आल्या आहेत. त्याची सुनावणी प्रक्रिया लवकरच सुरू होणे अपेक्षित आहे. शेतकऱ्यांनी सुनावणीवेळी आक्रमक भूमिका मांडावी असे आवाहन महामार्गबाधित शेतकरी संघर्ष समितीचे राज्य निमंत्रक दिगंबर कांबळे यांनी केले. महामार्ग बाधित पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा मेळावा शुक्रवारी कोल्हापूर तालुका मिरज येथे झाला. यावेळी समितीचे कांबळे म्हणाले की या मार्गाची कोणीही मागणी केलेली नसताना प्रक्रिया सुरू करणे अनाकलनीय आहे. माणसाच्या जगण्यासाठी संविधानिक तरतुदी आहेत, मारण्यासाठी नाहीत. या मार्गाने शेतकऱ्यांसह अनेक समाजघटक देशोधडीला लागणार आहेत. केवळ मुठभर लोकांचे हित त्यामागे लपलेले आहे. संघर्ष समितीने महामार्गबाधित शेतकऱ्यांच्या एकूण 22 मागण्या या शासनापुढे ठेवल्या आहेत. त्या मान्य झाल्या तरच शेतकरी संमती देतील असे कांबळे म्हणाले. हा लढा दीर्घकाळ अविरत चालणार आहे. शेतकऱ्यांची एकजूट शासनाला नमवेल. महामार्गामुळे शेतकरी देशोधडीला लागणार आहे. सामाजिक सलोखाही तुटणार आहे. या मार्गामुळे फायद्यांपेक्षा तोटे जास्त होणार आहेत. त्यामुळे हा महामार्ग रद्द करावा. या सुनावणी दरम्यान शेतकऱ्यांचा एकसंधपणा दिसण्यासाठी कोणती भूमिका घ्यायची याचे मार्गदर्शन मेळाव्यात करण्यात आले. ते भूषण गुरव यांनी प्रास्ताविक केले. घनश्याम नलावडे, राहुल जमदाडे, प्रवीण पाटील आदींनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. तसेच शरद पवार यांनी आभार मानले. या शक्तीपीठ महामार्गबाधित शेतकऱ्यांच्या लढ्यात कोल्हापूरमधील शेतकऱ्यांनी सुरुवातीपासूनच महत्त्वाची भूमिका बजावली आहे. हे लक्षात घेऊन या राज्यव्यापी लढ्याचे केंद्र कोल्हापूर येथेच राहील असा निर्णय झाला. घनश्याम नलावडे सांगली, सागर बिले सोलापूर, दिलीप खोत कोल्हापूर यांच्या जिल्हा समन्वयकपदी निवडी करण्यात आल्या. तर मित्रांनो, यावर तुमचे काय विचार आहेत ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि आपला आजचा व्हिडिओ आपल्याला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपण परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.